नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथून श्री संत गव्हाणे बाबा पायी दिंडीचा पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. गव्हाणे बाबा उंबरेकर महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान. पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथून श्री संत गव्हाणे बाबा पायी दिंडीचं मंगळवारी सकाळी महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे आणि दिंडी चालक हवसराव महाराज मगर यांच्या हस्ते गव्हाणे बाबांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन करून दिंडी हरिनामाच्या जयघोषामध्ये पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी मराठवाडी हारेवाडी येथील महिलांनी उपस्थित महिला भगिनींनी या पायी दिंडीचं सडा रांगोळी काढून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केलं. हरिनामाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिसागरामध्ये न्हावून निघाला. पायी दिंडी सोहळ्यात वारकरी भगवे ध्वज हाती घेऊन मोठ्या उत्साहानं दिंडीमध्ये सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग नोंदवल्यानं सोहळ्याचं आकर्षण अधिकच खुलून दिसलं. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि अभंग भजनाच्या सुरामध्ये दिंडीनं मार्गक्रमण केलं. तसंच श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथून श्री संत रघुनाथ महाराज उंबरेकर, पंढरीनाथ महाराज उंबरेकर पायी दिंडीचं दुपारी सावरगाव घाटमार्गे पंढरपूरकडे मार्गक्रमण झालं. भागवत महाराज उंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून श्री क्षेत्र वृद्धेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर रामकृष्ण हरी जय घोषामध्ये ही दिंडी सोहळा वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारीच्या माध्यमातून पंढरपूरला मार्गस्थ होतो. अतिशय शिस्तबद्ध ही दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे. उंबरेकर बाबा, गव्हाणे बाबा या संतांच्या कार्याला आणि विचाराला मांडणारा मोठा वर्ग बीड नगर जिल्ह्यामध्ये असल्यानं या दोन्ही दिंड्यामध्ये पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची संख्या देखील ही मोठी असते. करंजी येथील उत्तरेश्वर देवस्थान आणि श्रीराम देवस्थान, श्रीरामगड या देवस्थानच्या आशीर्वादानं देखील सालाबादप्रमाणे पंढरपूरकडे मार्गस्थ होणारी पायी दिंडी चालक कुमारी वैष्णवी दिदी महाराज मुखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी करंजी येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. तत्पूर्वी महंत शंकर महाराज ससे, उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, मार्गदर्शक विजय अकोलकर, विश्वस्त सुनील साखरे, माजी चेअरमन महादेव अकोलकर, नामदेव मुखेकर यांच्या हस्ते नव्यानं तयार केलेल्या दिंडी रथाचं पूजन करण्यात आलं. यावेळी तुकाराम खांदवे, रूपचंद अकोलकर, नामदेव मुखेकर, आसाराम अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, विठ्ठल मुटकुळे, राहुल अकोलकर, नवनाथ आरोळे, शेखर मोरे, विकास अकोलकर, महादेव वामन, किसन अकोलकर, सुभाष अकोलकर, भाऊसाहेब मुटकुळे, अशोक अकोलकर, बाळासाहेब दानवे, संजय अकोलकर यांच्यासह अनेक महिला भगिनी या दिंडीच्या स्वागत समारंभाप्रसंगी उपस्थित होत्या. गावातील तरुणांनी JCB मशीनवरनं पंढरपूरकडे मार्गस्थ होत असलेल्या दिंडीतील नवीन रथाचं पुष्पवृष्टीनं स्वागत केलं. उत्तरेश्वर श्रीरामगड देवस्थान दिंडी सोहळ्याचं हे 3रं वर्ष असून यावर्षी देखील वारकऱ्यांचा या दिंडीसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वांना रामकृष्ण हरी. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सुकतेने आणि आनंदाने सद्गुरू संत गव्हाणे बाबा पायी दिंडी सोहळ्याचं अगदी उत्साहाने स्वागत झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यावर्षी मेघराजाने जरा बरं केलेलं आहे. त्यामुळे वारकरी सध्या बहुसंख्येने हजर आहेत. विशेषतः या दिंडीमध्ये ज्यांचं योगदान आहे अगदी अनेक वर्षापासून कोणाचं दिंडीमध्ये प्रसाद असेल, कोणाचा चहा पाणी असेल, कोणाचं भोजन असेल, कोणाचं अन्नदान असेल, मुक्कामाची सोय करणारे असतील,
त्याचबरोबर दुपारची सोय करणारे असतील सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. सद्गुरू गव्हाणे बाबा या सर्वांच्या संसार सागरामध्ये सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं त्यांचा संसार व्हावा हीच दयाघन भगवंताच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्व वारकरी, पंचक्रोशीतील सर्व वारकरी, मग त्यामध्ये घाट पिंपळगाव असेल, हरेवाडी, मराठवाडी, केळ, पिंपळगाव आदी करून करंजी, भोसा, देऊळगाव घाट, दौला, वडगाव, कवडगाव या परिसरातले सर्व वारकरी मिळून अगदी मोठ्या उत्साहाने, अगदी छान अंतकरणाने आणि शुद्ध अंतकरणाने खांद्यावर झेंडा घेऊन भगवंताची प्रतीक्षा करत करत आम्ही दरवर्षी पंढरपूरला जातो. त्याच उत्साहामध्ये याही वर्षी आम्ही पंढरपूरला निघालो आहोत. भगवंताला विनंती करूया, जरी आम्ही देवा तुझ्याकडे आलो असलो पण या सर्व शेतकऱ्यासाठी थोडस यावर्षी पाऊस पडलाच पाहिजे, काहीही झालं तरी. म्हणून मेघराजालाही विनंती करू आणि त्याचबरोबर भगवंतालाही विनंती करू, या सर्वांच्या संसारामध्ये सुख, समृद्धी, भरभराट वाढो हीच दयाघन भगवंताच्या चरणी आणि सद्गुरू गव्हाणे बाबाच्या चरणी प्रार्थना करूया. मराठवाडी, पिंपळगाव घाट यांच्या वतीने गव्हाणे बाबाची दिंडी निघालेली आहे. तरी सर्व आमच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी संपूर्ण सहभाग दाखवला आहे आणि ह्या दिंडीचे मार्गदर्शन खाली 16वे वर्ष आहे. दिंडीला जेवढे जाणारे भाविक भक्त त्यांचा सुखकर प्रवास व्हावा एवढी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. वर्षी तरी लेट पाऊस झालेला आहे, त्यामुळं लवकरात लवकर जास्ती पाऊस पडावा एवढी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. भगवान आदिनाथाच्या चरणी विनम्र प्रार्थना करून, भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी विनम्र प्रार्थना करून भोईवैकुंठ असलेलं पंढरपूर या पंढरपूर क्षेत्रासाठी अर्थात आषाढीच्या सोहळ्यासाठी श्री क्षेत्र रुद्रेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पायदिंडी सोहळा आज प्रस्थान झालेला आहे. अर्थात वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर, सद्गुरू पंढरीनाथ महाराज उंबरेकर या दोन्ही महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 26 वर्षापासून संपन्न होतोय. याही वर्षी मोठ्या भाविक अंतकरणाने हा सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान होतोय आणि म्हणून अनेक पंचक्रोशीतील भाविक मंडळी, त्या भाविक मंडळीच्या सहकार्यातून किंवा उपस्थितीतून हा सोहळा पंढरीकडे प्रस्थान झालेला आहे. त्यामुळे अतिशय आनंद आहे. निसर्गानेही या प्रकारे साथ दिलेली आहे. अनेक भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने हा सोहळा संपन्न होतोय. असाच हा सोहळा आमच्या जीवनामध्ये घडत राहावं, दिवसेंदिवस हा सोहळा वृद्धिंगत होत राहावं हीच भगवान आदिनाथांच्या चरणी, भगवान पंढरीनाथांच्या चरणी प्रार्थना करून आलेल्या सर्व वारकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो. वारकरी म्हणजेच शेतकरी आहे आणि शेतकरीच वारकरी आहे. त्यामुळे वारकऱ्याच्या ज्या काही व्यथा आहेत त्या पांडुरंगाला कळत असल्यामुळे पांडुरंग यावर्षी भरघोस प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पाडणारा आहेच आहे, परंतु तरी या निमित्ताने पांडुरंगाकडे प्रार्थना करेल, माझा शेतकरी हा सुखावा, जेणेकरून पुढील वारीसाठी आम्हाला अत्यंत सुलभता निर्माण होईल. कारण शेतकरी सुखावला तर जग सुखावणार आहे आणि म्हणून हा सोहळा आणि या शेतकऱ्याच्या जो काही व्यथा आहेत त्या व्यथा भगवंताने पूर्णतः दूर कराव्या आणि या निसर्गाने सुद्धा शेतकऱ्याला मदत करावी. अर्थात निसर्गाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पाडून शेतकरी सुखावा एवढीच पंढरीश परमात्म्याकडे प्रार्थना करतो आणि संपूर्ण शेतकरी जीवन सुखाने, समृद्धाने भरावं अशी या निमित्ताने प्रार्थना करतो. रामकृष्ण. वारकऱ्यांना आपण एवढंच आवाहन करू शकतो की सर्वांनी शिस्तीमध्ये जाऊन सगळ्या नियमांचं पालन करून, अर्थात कुठल्याही प्रकारचा शिस्तभंग न होता सरकारी नियमांचं पालन करून, वारकरी संप्रदायाच्या नियमाचं पालन करून आपलं जो काही सोहळा आहे तो यथोचित अशा प्रकारचा संपन्न व्हावा. कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्यामुळे कोणाला होऊ नये, कुठल्याही प्रकारची व्यवस्था आपल्यामुळे तडा जाऊ नये याची सर्व वारकऱ्यांनी काळजी घ्यावी. नम्र विनंती. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.